कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो वाटतं, आणि फक्त वाटत नाही, जे एक दिवस मला नक्की स्वीकारतील असा पूर्ण विश्वास आहे मला। लीला, तुझ्यावर हसावं का तुझी कीव करावी तेच कळत नाही मला। अगं, साधा पाण्याचा ग्लास न नीट देता येणारी तू, तुझ्या घरी तर तुझ्या मावशी यांनी तुझ्या चुकांची अख्खी एक खोली केली आहे। पण इथे येऊन मात्र तुझा आत्मविश्वास अगदी गगनाला भिडलाय। कसं नाही जमणार तुला लीला? प्रत्येक गोष्टीचं मातेरं करणारी तू काहीच जमणार नाही। बरोबर आहे तुमचं, तुम्ही केलेला प्रत्येक आरोप मला मान्य आहे, मी नाही म्हणतच नाही। पण कसं आहे ना, मूर्ती घडवायला फक्त एकाच गोष्टीची गरज असते, आणि ती म्हणजे श्रद्धा। माणूस श्रद्धेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठल्याही गोष्टीचं सोनं करू शकतो। त्यामुळे मी मूर्तीचं मातेरं नाही करणार, तुम्ही काळजी करू नका। या दुर्गा मॅडम आहेत का? हो, ते आहेत, पण हे सगळं सामान कसलं आहे? दुर्गा मॅडमनी गणपतीच्या डेकोरेशनसाठी बोलवलं होतं, त्याचं ते सगळं सामान आहे। अरे वा, मला बघू ना काय काय सामान आहे। ठीक आहे, मस्त बघा, ही फुलं आहेत, वा, हे बघा, ठीक आहे। हा पडदा पण किती छान आहे, आणि फुलं सुद्धा खूप छान आहे। खरंच या सामानाने डेकोरेशन करायला खूप मजा येईल। डेकोरेशन कुठे करायचं आहे? ते बघू आम्ही नंतर। नंतर? अहो मॅडम, आम्हाला आत्ताच करायचं आहे। आमच्या घरच्या गणपतीचे डेकोरेशन तुम्ही का कराल? तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळं सामान इथेच ठेवा आणि तुम्ही जा, मी बघते काय ते। अहो पण मॅडम, आम्ही कसं जाऊ? अहो आमची नोकरी जाईल। अशी कशी नोकरी जाईल? एवढं छान सामान आणलंय तुम्ही, आता डेकोरेशन पण तुम्हालाच कसं करायला देऊ? ते मला स्वतःला करायचंय, तुम्ही खरंच या। हो प्लीज मॅडम, असं काही करू नका, खरंच आमची नोकरी जाईल। बरं बरं, ठीक आहे, एक काम करा, तुम्ही नुसतेच बसा, हा मी करते। ठीक आहे मॅडम। अहो थांबा थांबा दादा, अहो उठा उठा, अहो असं खाली काय बसता, या घरचे पाहुणे आहात तुम्ही, तुम्ही इकडे बसा, या या बसा। ठीक आहे मॅडम, बसा, या बस। रूपाताई, ह्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन या, बसा। वहिनी, काय? लीला, तू डेकोरेशन का करतेस? आणि हे का बसले तिथे? काय झालं? काय झालं ग दुर्गा? का? अगं खाली उतर, तू वर काय करतेस? खाली उतर, उतर। आले 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 आजी, आले। सावकाश सावकाश सावकाश। काय हे? काय करत होतीस? हो आजी, आजी मी डेकोरेशन करत होते। बरं, मी ही जागा निवडली गणपतीसाठी, म्हणजे तसं पूर्व पश्चिम बघूनच घेतलंय मी, बरोबर आहे ना? हो हो, सगळं बरोबर आहे, आपण दरवर्षी इथंच गणपती बसवतो। आजी, मला मान्य आहे तिने निवडलेली जागा योग्यच आहे, पण डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट यांना देतो ना आपण, डेकोरेशन यांनीच करणं अपेक्षित आहे। नाहीतर काय, एजेंना सगळं परफेक्ट लागतं, हे लोक व्यवस्थित मेजरमेंट्स घेऊन सगळं छान डेकोर करतात। हो ना, आणि हे बघ, एजंट कडून ना अप्रूव्ह करून घेतलं आम्ही डेकोरेशन। आता त्यांना जो फोटो दाखवला तसंच नको का दिसायला? एक्झॅक्टली। डेकोरेशनचं कसलं अप्रूव्हल? डेकोरेशन डेकोरेशन आहे, काय परीक्षा नाहीये। लीला, काही बोलू नकोस, तुला माहित नाहीये दरवर्षी इथे मोठमोठाली लोक येतात दर्शनाला, म्हणून या लोकांना पैसे देऊन आपण डेकोरेशन करून घेतो। हे असं कसंही वागून चालत नाही आमच्याकडे। मग नका देऊ ना पैसे। हे बघा, त्यांनी सगळं सामान आणलं आणि अगदी उत्तम सामान आणले, त्या सामानाचे त्यांना पैसे देऊया आणि त्यांना पाठवून देऊ, मी करीन ना डेकोरेशन आजी। नाही,
दुर्गा मॅडम, मला सांगा, आपण घरात गणपती का आणतो? आपली देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे म्हणून ना. मग अशा देवाची सेवा आपण काय सगळी बाहेरच्यांकडनं करून घ्यायची का? अरे, आणि आजी मला तरी असं वाटतं की बाहेरची लोक आपल्याकडे येतात ना, ते गणपतीच्या दर्शनासाठी येतात, काही डेकोरेशन बघायला येत नाही. येतात डेकोरेशन बघायला येतात, आणि सेवा आपणच करणार आहोत. पूजा आपण करतो, नैवेद्य आपण करतो, आरती आपण करतो, टाळ्या पण आपणच वाजवतो. मग जर डेकोरेशन कोणी बाहेरच्याने केलं तर भक्ती आउटसोर्स केल्यासारखं होत नाही. हो ना, सगळं आपणच करणार, मग डेकोरेशन का नाही? आपण घरात गणपती आपल्या समाधानासाठी आणतो, मग त्याच्या स्वागताची सगळी तयारी आपण मनापासून नको का करायला? आणि बघा, मला काय वाटतं की 4 फुलं कमी लागली किंवा अगदी झगमगते दिवे आपण नाही लावू शकलो म्हणून बाप्पा आपल्यावर काही रुसणार नाहीये. पण हातात वेळ असूनही जर आपण सगळं बाहेरच्यांकडनंच करून घेतलं तर मात्र बाप्पा नक्की चिडेल. खरंच? नाही, मग तू कर. काय तू विसरतेस का ग की हे जहागीरदारांचं घर आहे? हे सगळं तुझ्या घरी चालत असेल, पण इथे जहागीरदारांचा दर्जा मेंटेन होईल अशाच गोष्टी कराव्या लागतात. आजी, तुम्ही हिला काही बोलत का नाही? दुर्गा, लीलाची इच्छा आहे ना यावर्षी गणपतीचं डेकोरेशन करायची, करू दे की. लीला, तुझी संकल्पना मस्त आहे, मला आवडली, कर तू डेकोरेशन. आजी, लीला, तुला खरंच करायचं डेकोरेशन? हो आजी, कर ना मग. आजी अहो, या लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो दरवर्षी, पैसे दिलेत त्यांना. बरोबर आहे. हे बघा बाळांनो, मान्य आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता डेकोरेशनचा, आहे ना. आता ऐन गणेशोत्सव सणाच्या वेळेला तुमचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून तुमचं नुकसान करायचं नाहीये आम्हाला. तर माझी एक विनंती आहे, जेवढे तुमचे पैसे झालेत ते घ्या तुम्ही. हा, हरकत नाहीये. यावर्षी माझी सून डेकोरेशन करेल. ठीक आहे मॅडम, येतो आम्ही. झालं? खुश? या यशला सांगितलं होतं जबाबदारीने सगळं करून घे, कुठे गेलाय काय माहिती. यश येतोय गणेशोत्सवाला? वा वा, छान छान छान. येऊ दे त्याला, चांगला कान पिळते त्याचा. इतके दिवस आला नाही तो. बरं, मी देवपूजा करते. तुझ्या या आगाऊपणासाठी तुला नक्कीच धडा शिकवेन मी लीला. पण आधी हा यश कुठे मला बघू दे, मूर्ख मुलगा. सरस्वती मॅडम, जरा शिडी पकडायला येतं का? हा, काय, कुठे? चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.